एकशिव येथील पाणी प्रश्नाबाबत ॲडव्होकेट प्रशांत रुपनवर पाटील यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती यांना गेल्या 2 वर्षांपासून एकशिव येथील ग्रामस्थांची तक्रार दिली आहे। एकशिव या गावामध्ये राष्ट्रीय पेयजल योजना आणि जलजीवन मिशन योजनेअंतर्गत झालेले काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप एकशिव येथील ॲडव्होकेट प्रशांत रुपनवर पाटील यांनी केला आहे। पाण्याची टाकी बांधलेली आहे, ती पडायला लागलेली आहे आणि खोदलेल्या विहिरीचं पाणी देखील दूषित झालंय, असा आरोप ॲडव्होकेट प्रशांत रुपनवर पाटील यांनी केलाय। बघा नेमकं जनसत्ता मराठी न्यूजवर बोलताना ॲडव्होकेट प्रशांत रुपनवर पाटील काय म्हणाले ते। वकील साहेब, तुम्ही पाण्याच्या प्रश्नासंदर्भात जे तक्रार दिलेली आहे त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? साहेब, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला पाठीमागील 2 वर्षापासून आपण पाणी या विषयावरती एकशिवच्या ग्रामस्थांची तक्रार दिलेली आहे आणि ती तक्रार देत असताना गावामध्ये राष्ट्रीय पेयजलच्या माध्यमातून आणि जलजीवन मिशनच्या माध्यमातून जी कामं झाली ती कामं अतिशय निकृष्ट दर्जाची झालीत। आज ती जी टाकी बांधलेली आहे ती पडायला झालेली आहे आणि दुसरा विषय, जी विहीर खोदलेली आहे ती विहीर ही पूर्ण ओढ्यामध्ये खोदलेली आहे, त्यामुळं तिचं पाणी हे दूषित आहे, ते अजूनपर्यंत जोडले गेलेलं नाही। परंतु भविष्याच्या दृष्टीनं गावातील लोकांच्या प्रकृतीचा प्रश्न त्या पाणी पिल्यानंतर उद्भवणार आहे, असा प्रयोगशाळेचा रिपोर्ट आहे आणि तो रिपोर्ट आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला दाखल केलेला आहे। परंतु काय होतंय, ठेकेदार असतील, संबंधित राजकीय दुष्प्रवृत्ती असतील, यांच्या माध्यमातून तो प्रकरण पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न होतोय। परंतु याला कुठलंही, माझं सर्व गावकऱ्यांना आणि गावातील सर्व राजकारण्यांना आव्हान आहे की याचं कुठलंही राजकीय भांडवल न करता त्यांनी सर्वतोपरी याच्याकडे पाण्याचा प्रश्न म्हणून पाहावा। माता भगिनींना हंड्याने पाणी आणावं लागतंय। जर कोट रुपये घालून अशा प्रकारच्या योजना राबवण्यात येत असतील तर निश्चितपणे हे गोष्ट निषेधार्ह आहे आणि यासाठी सर्व गावकऱ्यांना मी आवाहन करतोय की जोपर्यंत आपण एकजुटीने या संदर्भात उभा राहणार नाही तोपर्यंत काहीही होणार नाही। ब्युरो रिपोर्ट, जनसत्ता मराठी न्यूज, माळशिरस।